एकदम मक्याची कुरकुरीत भजी असं तरी बनवलेली आहे. वार शनिवार आहे आणि सकाळचा 8:30 वाजलेले आहेत आणि एकदम त्यासोबत तुम्ही सॉस सोबत किंवा चहासोबत तुम्ही ही भजी खाऊ शकता. एकदम कुरकुरीत भजी थोडीफार राहिलेली पण आपण फ्राय करून घेतोय विहांसाठी. विहान शाळेमध्ये येणार आहे दुपारी 12-12:30ला. त्यासाठी होऊन जाईल. थोडं थंड परत गरम करू शकतो. एकदम मस्त आवाज येतोय भजी बनण्याचा. तेलामध्ये मस्त फ्राय होते आणि खरंच एकदम मॉर्निंगमध्ये ह्या सर्व गोष्टी खायला मजा येतात. इकडे पण आपली गर्दी चालली आहे आता. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बघतो मुंबई शहरामध्ये पाऊस थोडा म्हणजे थांबून गेलेला आहे आणि 5-6 दिवस पाऊस पडत नाही. मागच्या आठवड्यामध्ये पूर्ण विरार वसई किंवा मुंबई शहर म्हणजे भरून गेलं होतं. नालासोपारा तर खूप हालत खराब झाली होती. तर आज आपण घरामध्ये आहोत. आजचा वार आहे शनिवार आणि शनिवार असल्यामुळे ऑफिसला सुट्टी असते. तर आजचा प्लॅन चालला आपल्याकडे म्हणजे मक्याची भजी बनवायची, जे आता सध्या मार्केटला मका येतात. तर आपण पाठच्या व्हिडिओमध्ये बघितलं असं की चांगल्या रेसिपी तुम्हाला बघायला भेटल्या, म्हणजे बंगाली माशाची फ्राय वगैरे किंवा अजून काही. तर आजचा मेनू स्पेशल बनणार आहे, म्हणजे मक्याची भजी बनणार आहे. आणि आपण मागच्या आठवड्यामध्ये बघितलं, म्हणजे आपण ज्यावेळी घरामध्ये होतो जास्त पाऊस पडत होता, तर आपण सूप बनवला होता. तर आज स्पेशल व्हिडिओ बनते म्हणजे मक्याची भजी. नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मंडळी, आपण ह्या ठिकाणी साहित्य बघतोय. या ठिकाणी घेतले आपण म्हणजे मका घेतले मिक्सरमध्ये बारीक करून. या ठिकाणी आहे बेसनचा पीठ आहे, इकडे इकडे कोथिंबीर आहे, या ठिकाणी कांदा आहे, या ठिकाणी म्हणजे लसूण आहे, या ठिकाणी हे काय तांदूळ पीठ आहे या ठिकाणी. तर हे सर्व साहित्य आपण मक्याच्या भजीसाठी वापरतोय. मका एकदम मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण ओवा ॲड करतोय थोडाफार. तर अस्मिताने सकाळीच तयारी केलेली आहे सर्व. आज सकाळची वेळ आहे आणि थोडं बाहेर जाणार आहोत दुपारी फिरायला वगैरे. तर हा आजचा व्हिडिओ स्पेशल म्हणजे मक्याची भजी बनणार आहे. तर छान लागणार आणि सकाळचाच मॉर्निंग झालेली आहे. इकडे पण लोक आपली कामावर निघालेली आहेत. काही लोक शनिवारात सुद्धा कामावर जातात, म्हणजे काही लोक ट्रेनला थोडी गर्दी कमी असते. तर आपण सर्व मिश्रण आता एकत्र करून घेतोय. या ठिकाणी हे काय तेल आहे ना, तेल आपण ऍड केलेलं आहे आणि मस्तपैकी सकाळचे 8:30-9 वाजलेले. चहा बरोबर हे मस्त भजी लागते. चालेल, तेवढं भरपूर झालं. तर मित्रांनो, बघूया आज काय. आणि असं म्हणायला गेलं तर ना, तर आपण ही नवीन रेसिपी बनवतोय एकदम घरच्या घरी. चला सुरुवात करूया. तेल गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये सर्व साहित्य मिक्स करून घेऊया. तर आपण ह्याच्यामध्ये ऍड करतो, कांदा ऍड करतोय, सर्व लसूण ऍड करतोय, मका जो बारीक केला होता, परत कोथिंबीर ऍड करतोय. एकदम सोपी रेसिपी आहे सकाळच्या नाश्त्यासोबत. तुम्ही चहा वगैरे सोबत हे घेऊ शकता. तांदूळ पीठ ऍड करतो ह्याच्यामध्ये, आपल्या म्हणजे आपली जी भजी असते त्याप्रमाणे. आणि त्याच्या पुढे ऍड करतो ह्याच्यामध्ये बेसन ऍड करतोय. सर्व साहित्य, मीठ घ्यावं लागेल परत ना चवीप्रमाणे, थोडंफार मीठ घ्यावं लागेल. मसाले घ्यावे लागणार. आणि मस्त एकदम आज मॉर्निंगमध्ये चहासोबत भजी खायची आहे. नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण आमच्याकडे छोट्या रेसिपी तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. ठीक आहे, हळद ऍड करतो ह्याच्यामध्ये. परत धनिया पावडर ऍड करूया. आणि धनिया पावडर ऍड झाली. परत आपण ह्याच्यामध्ये मसाला ऍड करतोय. हां, चवीप्रमाणे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ऍड करू शकता. हां, तिखट करण्यासाठी मका थोडे गोड असतात. आणि चवीप्रमाणे मीठ ऍड करूया. चला, सर्व साहित्य मिश्रण मिक्स झालेलं आहे आणि पुढे आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून पुन्हा मिश्रण मिक्स करून घेऊया. सर्व साहित्य आपण मिक्स करून घेतलेलं आहे, जे होतं तेवढं. तर आपण सुरुवात करूया आपल्या मका भजीसाठी. पहिला भजी पडतो मस्त एकदम. अरे या, छान मस्त. एकदम सोपी रेसिपी बनवतात घरामध्ये. सकाळची मॉर्निंग आहे, चहा सोबत छान लागतात असे, मस्त भारी. एकदम मस्त आवाज येतोय भजी बनण्याचा. तेलामध्ये मस्त फ्राय होते आणि खरंच एकदम मॉर्निंगमध्ये ह्या सर्व गोष्टी खायला मजा येतात. इकडे पण आपली गर्दी चालली आहे आता.
पार्किंग समोरची पार्किंग आहे बिल्डिंगच्या पाठीमागची. आणि खरंच एका साईडला मी भजी तळतो इकडे आणि दुसऱ्या बाजूला एकदम लोक कामावर चाललेले आहेत आणि आम्ही इकडे भजी करून मी पण निघतो आता 9:15 आज शनिवार होती म्हणून सुट्टी ऑफिसला. तर कधी कधी असं होतं की निघून राहतो आणि निघायचे वेळ येते, पण आज घरीच आहोत आणि मस्त भजीचा स्वाद घेणार आहोत. मक्याच्या भजीचा एक नंबर भारी एकदम होत आहे. एकदम सोपी रेसिपी तुम्हाला बघायला भेटेल. नक्कीच तुम्ही घरामध्ये ट्राय करू शकता. सध्या सीझन आहे मक्यामध्ये, म्हणजे खूप मार्केटला येतात आणि आम्ही नवीन नवीन रेसिपी नक्कीच तुम्हाला घेऊन येत राहू. आपण ज्याप्रमाणे बनवतो म्हणजे घरामध्ये असल्यानंतर पाऊस पडल्यानंतर किंवा कांदा भजी बटाटा भजी त्याचप्रमाणे बनते. पण थोडे टेस्ट बघूया. तुमची पहिलीच रेसिपी आहे म्हणजे मक्याची भजी बनवायची. काही लोक बनवतात त्या ब्लॉगमध्ये की पाऊस पडल्यानंतर कांदा भजी. आम्ही पण मागच्या टायमाला बनवली होती. तर आज आमच्याकडे मस्त बनतात, मस्त फ्राय होते इकडे आणि एकदम असं वाटतं की आज सुट्टीचा दिवस पूर्ण ह्याच्यात जाणार आहे खाण्यापिण्यामध्ये. आणि मस्तच फ्राय होते या ठिकाणी. एकदम लाल लाल झालेली आहे मकाची भजी. चला मित्रांनो, मस्त भजी तयार झालेली आहे. एकदम जबरदस्त वाटते आज. आणि खरंच अस्मिता पण फ्रेश होऊन मस्त आंघोळ वगैरे करून जेवण झालेलं आमच्याकडे आज. आणि मॉर्निंगची भजी बनते मक्याची भजी. चहासोबत खूप छान लागेल असं वाटतं मला. आणि खरंच आज मस्त सुरुवात झालेली आहे आज मॉर्निंगची, शनिवार. चला मित्रांनो, आणि थोडंफार बाकी इकडे ते विहान येणार आहे. विहान शाळेमध्ये गेलं त्यासाठी लागणार आहे आणि थोडी टेस्ट करतो इकडे मस्तपैकी. चला, एकदम कुरकुरीत झालेली भजी आहे मक्याची भजी. थोडीफार राहिलेली पण आपण फ्राय करून घेतोय विहानसाठी. विहान शाळेमध्ये येणार आहे दुपारी 12-12:30ला, त्यासाठी होऊन जाईल. थोडी थंड परत गरम करू शकतो. पण छान होते आज, मला तर आवडलेली आहे. तुम्हाला नक्कीच आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नमस्कार सर्वांना. आणि मग मस्त एकदम कुरकुरी भजी झालेली आहे या ठिकाणी. एकदम कोथिंबीर वगैरे याच्यामध्ये कांदा वगैरे मिक्स केला आणि मक्के घेतली आपण मिक्सरमध्ये बारीक करून. तर नक्कीच तुम्ही बघा ही व्हिडिओ शेवटपर्यंत. झाली ना रेडी? मस्त झाली ना खरंच. चला, एकदम मक्याची कुरकुरीत भजी असं तरी बनवलेली आहे. मला शनिवार आहे आणि सकाळचा 8:30 वाजलेले आहेत. आणि एकदम याच्यासोबत तुम्ही सॉस सोबत किंवा चहासोबत तुम्ही ही भजी खाऊ शकता. एकदम कुरकुरीत भजी बनलेली आहे मस्तपैकी. कांदा वगैरे कोथिंबीर वगैरे सर्व ह्याच्यामध्ये मिश्रण साहित्य मिक्स केलेलं आहे. तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघा, नक्कीच तुम्हाला समजेल. एका साईड इथं फ्राय पण होते. चला, आता आपण मस्तपैकी चहा किंवा सॉस सोबत घेऊन खाऊया आणि नक्कीच तुम्हाला टेस्ट सांगूया. चला मग. तर नमस्कार मंडळी. हे होती आपण बनवलेली भजी होती मक्याची. मस्त एकदम टेस्टी भजी बनवली. शॉर्टकट रेसिपी आहे, 5 ते 10 मिनिटाची. आणि चहासोबत किंवा तुम्ही सॉससोबत खाऊ शकता सकाळी नाश्त्याला. आणि खूप छान होती भजी, नक्कीच तुम्हाला आवडेल. एकदम सोपी रेसिपी आहे. कांदा आहे त्याच्यामध्ये, मक्का बारीक करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर आहे, बेसन आहे, तांदळाचं पीठ आहे, परत ओवा आहे आणि एकदम चवीप्रमाणे त्याचे मीठ आहे, मसाले आहेत. एकदम सोपी रेसिपी, नक्कीच तुम्हाला आवडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण अशा नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येत राहू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना टेक केअर.